रिपोर्ट एबीपी माझा. पुढे जाऊया. जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं. या कार्यक्रमामध्ये 5 आरजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. पाहूया त्यात मुख्यमंत्र्यांनी केलेली फटकेबाजी. बहुत ही उम्दा दिन चुना है आपने, वर्ल्ड म्यूजिक डे. आपके लिए म्यूजिक क्या मायने रखता है? मुझे ऐसा लगता है कि मेरे लिए म्यूजिक एक हीलर है, म्यूजिक एक स्ट्रेस बस्टर है. और मुझे जब भी समय मिलता है या जब भी मुझे डिस्ट्रेस होना है तो मैं म्यूजिक सुनता हूं. मैं प्रवास करता हूं तो सारे प्रवास में मैं गाने सुनता हूं. और मैं ऐसा मानता हूं कि उससे हम अपने जो इमीडिएट प्रॉब्लम्स है उसको भूलकर एक दूसरी दुनिया में जाते हैं. इसलिए म्यूजिक मेरे लिए एक बहुत बड़ा हीलर है. थैंक यू सर. सर, रेडिओ कुठे आणि राजकारण कुठे, दोन वेगळी वस्तू आहेत. कधी रेडिओवर ऐकलेल्या संगीतनी राजकारणच्या वाटेवर मदत केली आहे का आपली? नेहमीच होते. बघा, आता तुम्ही जर बघितलं असेल तर 2019ला आम्ही निवडून आलो, पण आमचं सरकार नाही आलं. पण 2022ला आम्ही सरकार आणलं आणि वो सिकंदर भी दोस्तों कहलाता है, हारी बाजी को. सर, आपके घर में रेडियो का क्या माहौल होता था बचपन में? देखिए, बचपन में तो रेडियो ही था. और मुझे अभी भी याद है कि जब काफ़ी छोटे थे तो हमारे चाचा जी की आदत थी, सुबह 6 बजे पुराने गाने आते थे, शमशाद बेगम के वगैरह, ऐसे सारे 6 बजे आते थे अपने विविध भारती पर, यानी अपना जो नेशनल रेडियो है उसके ऊपर. तो 6 बजे वो पहले, सबसे पहले वो लगते थे हमारे यहाँ. और हम लोग जब बड़े हुए तो हमारे लिए तो बिना का गीतमाला या सिबा का गीतमाला, ये तो बहुत, मुझे ऐसा लगता है कि सभी को पसंद थी. और एक सबसे बड़ी बात मैं जो रेडियो के बारे में कहना चाहता हूं कि देखिए, जो ऑडियो विजुअल होता है उसमें एक्सप्रेशन आसान होता है क्योंकि वो दिखता है. लेकिन रेडियो की सबसे बड़ी खासियत यह है कि व्यक्ति दिखता नहीं है लेकिन फिर भी सारी चीजें एक्सप्रेस करता है अपने शब्दों से. और कई बार हम लोग रेडियो के ऊपर छोटी नाटिकाएं सुनते थे. उस समय रेडियो पर नाटिकाएं आती थी. उन नाटिकाओं में जो पात्रों को जीवित करने का काम अपने शब्दों के माध्यम से, ऐसा लगता था कि वो घटना हमारे सामने घट रही है. तो मैं ऐसा मानता हूं, अभिव्यक्ति जो होती है ना, उसके लिए कोई भी माध्यम ये काफी होता है. आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे, तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसी, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना काय अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे
जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. सुपर सर, थँक्यू. तर फडणवीसांच्या या फटकेबाजीनंतर पुढे जाऊया.